झोका तुम्ही बघू शकता कसं युनिक आहे म्हणजे. नमस्कार, मी ज्योत्स्ना तुमचं सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आता जस्ट आमचं जेवण झालं आहे, आवरलं आणि आम्ही निघालो. तर कुठे जायचं ते अजून आमचंही ठरलेलं नाही आहे. तर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच की कुठे कुठे आम्ही जातो. चला तर मग आज आपण अनप्लॅन डे आउट करू. तर आम्ही ठरवलं की जी बस पहिली येईल त्याच्यामध्ये आपण जाऊ आणि तिथे पुढे कुठे सोडेल तिथे फिरू थोड्या वेळ. तर सध्या आम्हाला इकलीची बस मिळाली. इकली एक गाव आहे इकडचं. तर आता सध्या आम्ही तिकडे चाललो. गरमी एवढी असल्यामुळे बसमध्ये देखील कोणी नाही आहे. तर इकडची गावं फार सुंदर असतात, म्हणजे ग्रीनरी ते इथे सगळीकडे आहे. पण गावच्या साईडला आले की पाळीव प्राणीसुद्धा पाहायला मिळतात, जसं की मेंढ्या, बैल, म्हशी किंवा घोडे पण इथे असतात कोणाकोणाकडे. तर ते सुद्धा बघायला मिळतात. तर छान वाटतं इथे गावच्या साईडला आलं की. आणि सुंदर असा निसर्ग तर इकडे आहेच. तर आता आम्ही उतरलो आहे इकली बस स्टेशनला. तर बस स्टेशनला उतरल्या इथे छान छान फुलं आहेत, ते मी तुम्हाला दाखवते. ही बघू शकता तुम्ही, सुंदर सुंदर आणि छान वेगळ्या वेगळ्या आकाराची इथे फुलं दिसतात, जी आपण कधी पाहिलेली सुद्धा नाही आहेत. तर बघून असं छान वाटते. इकडचा निसर्ग त्यांनी किती सुंदर प्रकारे जपला आहे ते. आणि हे तुलिपची फुलं आहेत. तर इकडे मोठे मोठे गार्डनसुद्धा असतात, तुलिप गार्डन, जिथे आपण जाऊन बघू शकतो. आणि हे फूल किती सुंदर आहे ना. त्याच्या बाजूलाच इथे त्यांनी दिलेला आहे इकलीचा मॅप. तर इकडे सगळ्या गोष्टी अशा सविस्तर दिलेल्या असतात त्यांनी. तसंच इथे मॅप देखील दिलेला आहे इकलीचा. तर इकली हे स्पेशली ट्रेकिंगसाठी इथे येतात लोक. तर झाडाच्या पाठी तुम्हाला छोटा डोंगर दिसत असेल, त्या डोंगरावरती ट्रेकिंग करण्यासाठी भरपूर लोक येतात तिथे समोरमध्ये. पण आम्हाला काही ट्रेकिंग करणे आता शक्य नाही आहे. आता चाललो इकलीची एक नदी पण आहे, तिकडे जाणार आहोत आम्ही. तिथे थोडा वेळ आम्ही स्पेंड करू आणि मग घरी निघू. कारण ऑलरेडी 4 वाजलेले आहेत. घरातून आम्ही 2 वाजता निघालो होतो. पण 1-1.5 तासाचा प्रवास होता बसमध्ये. तर बसमध्ये समियाने ते छान झोप काढली. तर पोहोचलो आम्ही इकलीला. तर आता आम्ही निघालो इकलीच्या नदीवरती. तर भेटूया तिकडेच. तर असं बाहेर फिरायला असेल तर समियाला खूपच मजा वाटते, तेव्हा जाम ती खुश असते. बस स्टेशनपासून 5 मिनिटं वॉक केल्यानंतर लगेच आम्ही इथे या नदीवर पोहोचलो आहोत. आणि या नदीच्या वरच एक ब्रिज आहे, ज्या ब्रिजबद्दल याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की हा 1899मध्ये बांधलेला आहे, तरी अजून मजबूत आहे. खालची दगडी जरी गोल गोल दिसत असली तरी ती पाहायला रुततात दिसत. पाणी पाणी पाणी. ते इतकं कडक ऊन पडलेलं आहे तरीसुद्धा पाणी खूप थंडगार आहे. म्हणजे 10 मिनिटाच्या वर जास्त काही थांबू शकणार नाही पाण्यामध्ये, म्हणून नदीमध्ये जास्त कोणी दिसत नाही आहे. पण तरीसुद्धा इथे काही जण टेंट वगैरे घेऊन आलेले आहेत. छान बार्बेक्यूची पार्टी वगैरे चालू आहेत, जी त्यांनी घरून आणलेले आहेत ते. तर उत्तम असं एक पिकनिक स्पॉट आहे. इथे एक छोटासा धबधबा पण तुम्ही बघू शकता. आणि लहान मुलं वाहत्या आणि खोल पाण्यात देखील छान स्विमिंग करतात.
आमचं खेळून झालं. समियाला मन भरतच नव्हतं, म्हणजे किती खेळलं तरी तिला निघायचंच नव्हतं. पण आम्हाला उशीर होईल आणि आम्हाला बस लवकर भेटणार नाही आणि खूप लांबचा प्रवास आहे, त्याच्यामुळे फायनली आम्ही इथून निघालो आहे. तर बाहेरचा परिसर पण मी तुम्हाला दाखवते. कसं तुम्ही बघू शकतात किती क्लीन आहे आज, एकदम निळं निळं भोर झालं आहे. आणि इथे समिया काय करते? समियाचे कपडे भिजले आणि आमचं जसं की मी सांगितलं होतं ट्रिपच्या सुरुवातीला प्लॅन नव्हतं काही, तर अनप्लॅन होता, त्याच्यामुळे तिचे कपडे भिजले, त्याच्यामुळे आता चेंज केले. फक्त पॅन्ट होते ती पॅन्ट चेंज केली. टी शर्ट थोडंसं भिजलं होतं तर ते आम्ही सुकवलं कसं तरी. आणि आता आम्ही इथून निघालो आहे. तर इथून निघालो रिव्हरच्या साईडने, तर त्याच्या बाजूलाच एक पार्क आहे, तर आता आम्ही तिथे चाललो आहे. तर हा समोरचा डोंगर तुम्ही बघू शकता, तिकडे खूप सारे जण असे ट्रेकिंगसाठी सुद्धा येतात. छोटाच डोंगर आहे पण मजा येते जाण्यासाठी तिथे. तर आत्ता जाणं तिथे काही पॉसिबल नाही आहे, त्याच्यामुळे याची ट्रिप आपण पुन्हा कधीतरी दाखवू आपल्या चॅनलला. तर आपण नदीच्या त्या साईडला होतो, तिथे तुम्हाला दिसतात येत ना लहान मुलं खेळताना, तिथे होतो. आणि ब्रिजवरून रस्ता क्रॉस करून आता आपण या साईडला आलो, तर इथे आहे पार्क. तर बघू शकता तुम्ही सुंदर अशी ग्रीनरी इकडे, आणि तिथे दिसतं प्ले एरिया. तर आता आपण तिथे जाणार आहोत प्ले एरियामध्ये. पण त्याच्या आधी इथे फुलं तुम्ही बघू शकतात, हिरवे हिरव्या गवतावरती व्हाईट व्हाईट कलरची फुलं, किती सुंदर, म्हणजे डोळ्यांना एकदम छान दृश्य दिसतं. हे मेमोरियल गार्डन आहे. तर कोणी आपल्या जवळच्यांच्या आठवणीमध्ये लावलेली फुलं तुम्ही बघू शकता. कोणी कोणी इथे झाडंसुद्धा लावलेली आहे आणि कोणी कोणी इथे बेंचेससुद्धा या पार्कमध्ये लावलेले आहेत आपल्या जवळच्यांच्या आठवणीमध्ये. तर छान अशी कल्पना आहे ना, म्हणजे इथे आले की त्यांच्या असण्याचा भास किंवा त्यांच्या आठवणी वगैरे ताज्या होत असतील. तसं हे मेमोरियल गार्डन आहे. आणि गार्डनच्या बाजूलाच वाहती नदी असल्यामुळे इकडची फुलं आणि झाडं सतत भरलेली असतात. शिवाय इथे शांत ठिकाणी बसून नदीचा वाहत्या पाण्याचा खळखळ आवाज ऐकायला पण एक सुखच आहे. आणि पुढे गेल्यानंतर एक प्ले ग्राउंड आहे, जिथे आता आपण जाणार आहोत समियाला घेऊन. तर इथून आता एंट्री आहे प्ले ग्राउंडमध्ये जाण्यासाठी. तर चला आता आतमध्ये जाऊ. Oh, you're doing very well, Samiha. Nice. I'm going up there, and there, and there, and there. You're going up and up and up. I'm going to that, and that, and that, and up, and down. Yeah, very good. तर इकडची खेळणी जी असतात प्लेग्राऊंडमध्ये ती विचारपूर्वक बनवलेली असतात, जेणेकरून मुलांचं खेळण्यासोबतच एक्सरसाइज पण. आणि इथे तुम्ही खाली बघू शकतात, तर इथे खाली मॅट आहे, माती आणि दगड वगैरे काही नाही आहे, जेणेकरून मुलं जरी पडली तरी त्यांना लागत नाही किंवा इजा होत नाही. शिवाय इकडचे प्लेग्राऊंडचे जे डोअर असतात, गेट असतात, ते थोडेसे घट्ट असतात. जर लहान मुलं असतील एकदमच तर ती स्वतःहून ओपन करून प्लेग्राऊंडच्या बाहेर नाही जाऊ शकत. आपण त्यांना खेळायला एकट्याला सोडून आपला टाईम पण आपण इथे निवांत असं स्पेंड करू शकतो. पण प्लेग्राऊंडमध्ये फक्त लहान मुलांसाठीच खेळणे नसतात, तर मोठ्या माणसांनाही त्याचा आनंद घेता येतात, अशी ती मजबूत वगैरे खेळणी असतात.
हाय समिया, मज्जा आली? हे वेगळ्या अशा प्रकारचा झोका आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्यामध्ये दोन्ही साईडला बसू शकतो. एका साईडला छोट्या मुलांना बसू शकतो आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला मोठे जण पण त्याचा आनंद घेऊ शकतात. तर त्याच्यामध्ये सेफ्टी पण आहे आणि मजा पण येते. आणि सध्या आता आई आणि समिया इथे झोक्याचा आनंद घेतात. आता समियाचं पार्कमध्ये खेळून झालं आहे, संध्याकाळ झाली, त्याच्यामुळे तिला लागली आहे भूक. तर इथे बाहेर काय मिळेलच याची काही आपल्याला खात्री नसते, त्याच्यामुळे मी कधी पण घरातून निघताना घरून काहीतरी स्नॅक्स कॅरीज करते. त्या स्नॅक्समध्ये आम्ही केलेल्या चकल्या, ज्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. ते आणलेले आहेत आणि थोडंसं फरसाण आणि थोडेसे वेफरसुद्धा आणलेले आहेत. हे आवडलं की आवडलं? देणार खूप सुंदर असा दिवस होता आजचा. सनी डे तर होता, शिवाय हवा पण तुम्ही बघू शकता, त्याच्यामुळे गरम अजिबात नाही होत आहे. 21 टेम्परेचर असलं तरी खूपच असा अप्रतिम दिवस होता, म्हणजे लक्षात राहण्यासारखा. होप सो आईंना पण हा दिवस आवडला असेल, कारण त्यांना जास्त चालायचं वगैरे नसतं, त्यांचे पाय वगैरे दुखतात म्हणून. आणि ते समियाला अजिबात घरी जायचं नाही आहे, आमचा वेळ झाला आहे तरीसुद्धा घरी जाण्याचा, त्याच्यामुळे ती तिथे रागून खाली बसली आहे. आता आम्ही निघालोत पार्कमधून, तर आम्हाला बस पकडायची आहे. बस पकडून आम्हाला 1-1.5 तास तरी लागेल घरी जाण्यासाठी. तर त्याच्यानंतर मला काही व्हिडिओ शूट करायला जमणार नाही, तर मी इथूनच बाय बाय करते. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.